त्यानंतर बऱ्याच व्यक्तींचा मात्र प्रश्न आहे, घरामध्ये आपण जे वाडवडिलेचे टाक वगैरे ठेवतो, वाडवडिलेचे टाक ठेवतो म्हणजे चांदीचे टाक नाही राहत का आपल्याला ते बनवून घडून बसवलेले, हा आजोबा पंजोबा. आता हे मात्र आपल्या घरामध्ये नसावा. पण बऱ्याच जणांचा प्रश्न आहे का बा त्यांच्या वस्तू त्यांचे फोटो जर ठेवले तर मग आपल्याला पुन्हा त्रास होतो का असं. आता त्यांचा ना आपलं बा शरीर आहे तोपर्यंत संबंध राहतो, शरीर नसलं काही संबंध नसतो. पण एक आहे मात्र तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, उपकाराची जाणीव कोणी काही विसरत नाही, बरोबर आहे. त्यांनी रक्ताचं पाणी केलं, घाम गाळू गाळू मात्र शेतामध्ये मशागत केली, त्याच्यात उत्पन्नातून मात्र 2 रुपये आले, त्या 2 रुपयातून मात्र चिवचिव करून मात्र घर बांधलं, घर त्यांनी करून ठेवलं का नाही. हा, घाम गाळू गाळू काम केलं, त्याच्यात उत्पन्नातून मात्र विहीर खोदून ठेवली, घाम गाळू गाळू काम केलं, त्याच उत्पन्नातून विहीर मोटर बसून सायपन करून ठेवली 2-3 किलोमीटर, बरोबर आहे का नाही. या गोष्टी त्यांनी करून ठेवल्या. जरी ते आपल्या परिवारात राहून शरीर सोडलं असेल त्यांनी, पण कदाचित ते आपल्याला सोडणार नाही, कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये आपल्याला त्रास दिल्याशिवाय राहणार नाही, पण दिसणार नाही. मग कमीत कमी आपण ते कळलं पाहिजे का नाही. आजचा कालावधी वेगळा आहे बरं का, आजचा कालावधी. आता मात्र ह्या गोष्टी आपल्या आठवणीत राहिल्या पाहिजे. एकुलते एक मुलगा, आई वडिलांचं काय ध्येय असतं बरं सांगा. मुलांच्या बाबतीमध्ये आपले हातपाय थकल्यानंतर मुलांनी सेवा करावी आपली, हे ध्येय असतं का नाही. मग कदाचित मात्र ती बिचार जीवाचं रान करतील, कोणाच्या हातापाय पडतील, व्याजाना पैसे काढतील या पद्धतीनं आणि त्यांचं शिक्षण करतील. अशा त्यांच्या काय हाताने नाही पण लाथानं का होईना पाणी देईल, बरोबर आहे का नाही. परंतु मात्र आपण सुद्धा एक दिवस मात्र आई वडील होणार आहे हे बी. पण जेव्हा ना आई वडील झाला आणि त्याला आई वडिलांची किंमत कळते. दादा आज मात्र आपल्या मुलांनी जर आपलं ऐकलं नाही, आपले मुलं जर आपल्याला उलटून बोलले तर काय वाटतं मनामध्ये सांगा. जमीन फाटावा, गडप होऊन जावा, यांना चेहराच दाखवून असं वाटतं, बरोबर. आणि अशी जर आई वडिलांची भावना राहिली हो, ते सुखाचे 2 घास खातील का. भक्त पुंडलिकाने पंढरपूर पावन करून टाकलं आणि आपल्याला खाऊ देतील काय वडील, ते जातील त्यांच्या जीवाशी, पण आपल्याला मात्र ते 2 घास सुखात खाऊ देणार नाही. म्हणून मात्र याच्या करता मात्र ते ध्येय असतं. म्हणून तिथून मात्र कमीत कमी त्यांचे जे टाक आहे, त्यांचे फोटो आहे ना, तर ते फोटो आपल्या समोर असल्यानंतर त्यांच्याकडे पाहून मात्र कदाचित मात्र ती विचार आपल्या मनात येतील का नाही. आपण जेवत नव्हतो तर ते जेवले नाही, आपण झोपलो नाही तर रात्रभर ते झोपले नाही. आणि कदाचित प्रसंग आला असेल त्या टायमानं आईने आपला पदार मात्र त्या बाळाच्या डोक्यावर टाकला असेल, पावसा पाण्याचा असू द्या का उन्हा तानाचा असू द्या का मात्र एखाद्या वेळेस मात्र. आता एक छोटीशी कथा आम्ही मात्र पाहिली, छोटीशी कथा. तर ते एका गडावरती, गडाच्या पायथ्याशी मात्र एक ताई, एक छोटासा परिवार राहत होता. आता तो परिवार राहत होता तर त्या परिवारामध्ये एक ताईचं छोटस बाळ होतं, आता ती सासूबाईच्या कडेवरती ते बाळ आणि तिचं दूध दुभत्याचा व्यवसाय होता. म्हणून मात्र ती दूध कुठे विकायला घेऊन जायची, गडावरती घेऊन जायची, गडावरती. आणि नेमकं त्या ताईनी दूध विकायला गडावरती घेऊन गेली. आता तर सासूबाई म्हणली, सुनबाई लवकर या म्हणे, लवकर ये असं म्हणले हो. आता ती गडावरती दूध विकता झाला टाईम, नेमकंच मात्र गडाचे दरवाजे बंद झाले, ती मध्येच अटकून गेली. आता मग त्यांनी त्या बाईने रावण्या केल्या, ते मध्ये ते सेवक राहते त्या गेटजवळ, म्हणे बाई आता दरवाजे उघडणार नाही म्हणे, आता डायरेक्ट उद्या सकाळी 9 वाजताच उघड. मग आता ती एवढी रडायला लागली, माझं बाळ उपाशी, माझ्या बाळासाठी जावं लागलं, माझी बाळ उपाशी, माझ्या बाळासाठी जावं लागलं असं म्हणून मात्र तिनं सांगितलं का बा ती पायची इकडून कुणकडून जाता येईल. तिने एवढं धाडी दाखवलं, ती म्हणली मी मरून जाईन, मी मेले तरी चालन पण मी माझ्या बाळाजवळ जाईल, मी मेले तरी चालन पण माझ्या बाळाजवळ मी जाईल, मेले तरी चालन पण माझ्या बाळाजवळ जाईल. तिने त्या गडावरून सोडलेला तो नाडा दोर त्या द्वारानं खाली उतरली, हिम्मत करून खाली उतरली आणि तिच्या बाळाजवळ आली. आणि दुसऱ्या दिवशी मात्र तर ही बातमी मात्र राजाला कळली, म्हणजे शिवाजी महाराजांना कळली.
शिवाजी महाराजांना कळली, शिवाजी महाराजांना त्या ताईंना बोलायला पाठवलं. मग आता दूध जेव्हा आलो, आता मी तर काय चुकी बिकी केली नाही, आता नेमकं राजानं मला काला बोलवलं मला. मग ती थरथर कापत राजाजवळ गेली. बस राजाजवळ गेली आणि हात जोडून म्हणायला लागली, राजेसाहेब माझी काही चुकी नाही, माझी काही चुकी नाही होणे असंच आहे. मग शिवाजी महाराज काय म्हणले, बाई तुझी चुकी म्हणून तुला नाही बोलवलं, तुझी हिंमत, तुझी कारागिरीची हिंमत तुझी आली. हा, जे सैन्य मात्र द्वाराद्वारानं खाली उतरत, हा एखाद्या मात्र गोरपडी सारखे लटकून मात्र वर चढतं, अशी तुझी हिंमत, त्या हिमतीवरती आम्ही प्रसन्न आहे. तुला काहीतरी मात्र भेट वस्तू द्यायची. बस अशा पद्धतीने तू एवढ्या हिमतीनं. पण तिला बाळासाठी मरणाचं सुद्धा बे वाटलं नाही ना, बाळासाठी मरणाचं सुद्धा बे वाटलं नाही. म्हणून मात्र तर ते उतरले. मग ते न्याचे सोन्याचे चांदीचे शिक्के मात्र एवढे मोठे मात्र तिला ते दान म्हणून दिले. एवढी खुश झाली, डोळ्यातून आसरे. धन्य तिनं गुडघे टेकून दर्शन घेतलं म्हणजे. आणि त्या गडाचं नाव मात्र तिच्या नावाने हिरकणी गड म्हणून असं नाव दिलं. म्हणजे सांगायचं तात्पर्य, ती आई मात्र बाळासाठी काय काय करते, बाळासाठी तिचा जीवाला सुद्धा पाहत नाही. जर द्वाराचा जर हात सटकला आणि ती जर मिली, पण जाऊ द्या बाळासाठी मात्र एवढं. म्हणून तसं आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी काय केलं, या गोष्टी कमीत कमी त्यांचे जर फोटो म्हणा किंवा मात्र अशा पद्धतीनं जर त्यांचं टाक बीक आपल्या घरात जर नसले, तर ते त्यांची आठवणच राहणार नाही ना, आठवण राहणार नाही. फक्त पितरपाट्यातला घास राहील. आणि पितरपाट्यामध्ये बी कोण घास घेईपर्यंत थांबतं सांगा ना, थांबतं का कोणी घास घेईपर्यंत? नुसतं पाव 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 करते आणि घरातली माणसं करते काव 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 काव. ते म्हणते आठवा लवकर, कामधंद्याचे दिवस तुमचं कवर चाललं. मग त्या टायमाला ते काय म्हणते का बा घेतला बसा. म्हणजे त्यांना अहो आई वडील वाढ वडील आपण जोपर्यंत जेवत नाही, आपण जेवलो नाही तर ते जेवले नाही, आपण झोपलो नाही ते झोपले नाही, इथं मात्र पित्तर पाट्यातला घास वर्षातून एकदा द्यायचा आहे, तरीपर्यंत घास घेईपर्यंत कोणी थांबत नाही. कडी लावून घ्या, घास घेईपर्यंत कोणी थांबत नाही. आणि इथं मात्र म्हणून मात्र त्याच्याकरता कमीत कमी त्यांच्याकडे पाहिल्यानंतर त्यांनी आपल्यासाठी काय करेल, कमीत कमी दोन्ही हात जोडून मात्र नमस्कार करता येईल. परंतु हे जे टाक आहे ना, हे देवाऱ्यामध्ये नाही चालत. मग त्यांची दिशा ठरलेली, दक्षिण दिशाकडून उत्तरेकडे तोंड करून मात्र त्यांचे फोटो लावा. त्यांचे फोटो दक्षिणेकडून उत्तरेकडे तोंड करून लावा. दक्षिण दिशा ही पितरांची दिशा आहे. आणि टाक आपल्याकडे ठेवले ना, आता टाक आपल्याकडे ठेवले म्हणजे आपण मतभेद करतो ना त्याच्यामध्ये. देवाच्या पंक्तीला त्यांना बसवलं, त्यांच्यामध्ये मतभेद होता. कसा मतभेद होता? आता या गोष्टी पण माहिती ना, आपला मुलगा आपला नातू आपले पण तू पण सगळे समान आहे असं कोणी म्हणलं का? सगळे समान असं कोणी म्हणलं का? आता याच्यात सुंदर उदाहरण कधी बऱ्याच वेळा मात्र सांगतो आपण. आपलं ते लेकरू, दुसऱ्याचं ते कार्ट, दुसऱ्याचं ते कार्ट, आपलं ते लेकरू. म्हणून मात्र ऊसाच्या रानामध्ये एक ताई मात्र शेतात गेली. आता तिकडून मात्र शेतातून काय आणला? ऊस आणला. आता ऊस आणले हो, तिचं लेकरू शेजारच्याच लेकरू एकत्र खेळत होती. मग त्या ताईने ऊस आणला, पण आता दोन्ही लेकरं पळत आली. शेजारच्याच पळत आलं आणि हिचं पळत आलं. मग तिनं काय केलं, शेजारच्याच इकडून बसलं आणि आपलं समोर बसलं. मग तिनं तो ऊस मोडायचा ना, आता दोन्हीला वाटणी करायचं. पण तिनं अशी आयडिया केली, आता आपल्या लेकराकडे जास्तच हात वळतील ना, मग आपल्या लेकराकडून सगळं ऊस तुटावा आणि त्या शेजारच्या लेकराकडून फक्त 2च कांड्या तुटावा. त्या कांड्या 2च तुटावा. आणि तिनं ऊस असा धरला, पण तिथं वेगळंच घडलं. ते तिच्या लेकराकडून फक्त 2च कांड्या तुटल्या आणि शेजारच्याकडून तो अख्खा ऊस तुटला. मग तिनं काय केलं, आता असं केलं तिनं. म्हणजे इकडून शेजारचं होतं, नाही तिचं होतं ना, इकडून शेजारचं होतं. इकडून अख्खा ऊस तुटला. मग हा अख्खा ऊस इकडे केला आणि 2 कांड्या इकडे केल्या. 2 कांड्या, तिचं मुलं इकडून होतं, इकडून 2च कांड्या तुटल्या. इकडून अख्खा ऊस तुटला. मग अख्खा ऊसाचा हात इकडून घेतला. असं आलंच का नाही मतभेद, आलंच का नीड. म्हणून मात्र तिथं मात्र देवाचे शेजारी बसायला आपले पितरांचे टाक चालत नाही. म्हणून फक्त आता काय कायची शंका आहे का बा, त्यांच्या वस्तू
फक्त त्यांच्या ज्या आवडीच्या वस्तू आहे ना, आवडीच्या वस्तू, समजा त्यांना चष्मा आवडत होता, चष्मा घालत होते, मग आता तो चष्मा जर तुम्ही ठुला आणि तुम्ही वापरला ना, तुम्हाला सोडणार नाही, बरोबर आहे. त्याच्यानंतर मात्र एखादा आवडीचा ड्रेस, कपडे, आवडीचे कपडे, ते कपडे, आता ते कपडे जर तुम्ही ठेवले आणि कदाचित मात्र एखाद्या दिवस वापरले तुम्ही कपडे, तर तुम्हाला ते सोडणार नाही. एखाद्या हातामध्ये असणार एखादं साखळी असेल, कडं असेल चांगलं, त्या पद्धतीनं ते तुम्ही वापरले. एखाद्या ताईंची मात्र चांगल्या पोथी असेल, ती गेली, ती वारली, त्या ताईच्या पोथी त्या ठेवल्या त्या तुम्ही वापरल्या ना, तुम्हाला सोडणार नाही. त्या ताईंची चप्पल, एखाद्या दादांची बुट, चपला, या अशा वस्तू मात्र ज्या आहे ना, कंबरपट्टा, कमराचा पट्टा सुद्धा, ते अंगठ्या हातातल्या, एखाद्या ताईची नथनी, ह्या वस्तू मात्र तुम्ही ठेवल्या तुम्ही वापरल्या ना, तुम्हाला तो आत्मा सोडणार नाही. या वस्तूने ठेवायच्या. मग या वस्तू दान म्हणून देऊन टाकायची. या वस्तू दान म्हणून, त्याच्यात जीव नाही घालायचा, त्याच्यापेक्षा जास्त कमवून घेणार तुम्ही, पण त्याच्यात जीव घातला ना, काय करते, तेच मोडून काहीतरी घडविते. ते मोडून घडवलं तरी तुम्हाला सोयीचं खाऊ देणार नाही. म्हणजे ताईंच्या पायातले जोडे हे सुद्धा मात्र आपल्या घरात मोडून तोडून काही करायचं नाही, दान म्हणून देऊन टाकायचे. ह्या पद्धतीने तिकडे काही होऊ द्या, पण आपल्या रक्ताच्या माणसाने त्याचा सदुपयोग केला ना, तो आत्मा आपल्याला सोडत नाही. बस या पद्धतीने. म्हणजे चालू बरेचसे अनुभव आहे. आता तेवढा अनुभव सांगायला आपल्याला तेवढा वेळ नाही, पण असे अनुभव ते ना दक्षिणेकडून उत्तरेकडे तोंड करून ठेवायचे. छोटेच राहते ते, पण मग अशी फळी काहीतरी बनवायचं, तिथं ठेवायचे. पण देवाऱ्यामध्ये फक्त 7व्या दादांचे वडील 8वे दादा ते चालते. त्याला पहिलं वीर पुरुष म्हणायचं. वीर पुरुष कसा होता तो? असा एकदम कुमार होता, एका हातात कमंडूल, एका हातात दंडा होता, बस त्याला वीर पुरुष म्हणायचे, उभा होता तो. पण आता वीर पुरुषाला घाबरत नाही. आता हा कलियुग आहे, या कलियुगामध्ये मात्र कुळपुरुष चालन. आता कुळपुरुष म्हणजे पागोट्यावाला बाबा म्हणायचं. पागोट्यावाला बाबा, मिशान बिशान, जबडा, चेहरा बिरा असा, म्हणजे अशा पद्धतीनं तो पागोट्यावाला म्हणजे त्याला कुळपुरुष म्हणते. 7व्या दादांचे वडील 8वे दादा, तर ते जर आपल्यात असले ना, कदाचित टाणा टोना करणे, कवटाळ, भूत प्रेत, पिशाचे हे सुद्धा मात्र आपल्याला त्रास देणार नाही, ते जर असले. असे बरेचसे अनुभव काही गोष्टी. आता याच्यातून एक उदाहरण सांगतो तुम्हाला थोडस. आम्ही साधनेला बसेल नव्हतं त्या टायमाची गोष्ट आहे. आपलं शेडचं काम चालू होतं त्या टायमाला. आता इकडं देवळा कळवणच्या अंगठी कोणतरी एक व्यक्ती ते प्रतिष्ठित चांगली. आता त्या व्यक्तीची परिस्थिती अशी होती ना, जवळजवळ 13-14 गाड्या होत्या त्यांच्याकडे. अशा कोणत्या मोठ्या 16-17 टायरच्या गाड्या, मोठ्या गाड्या. त्याच्यातल्या 2-3 गाड्या उभ्या होत्या अशा, आणि दुकान होते मोठे. त्यानंतर पुन्हा 70, 80 का 85, 90 एकर जमीन होती. म्हणजे साधारणतः तो माणूस एवढा लाड होता ना, तर एवढं असताना सुद्धा एखादी गाडी जर समजा, एखाद्या गाडीनं 11,000 का 10,000 रुपये जर आणली, दुसऱ्या ट्रिपला 10,000 आणली, 20,000 रुपये झाले. आता मागच्या ट्रिपचे या ट्रिपची 20,000 झाले, डिझेल पाणी सगळं मेंटेनन्स सोडून. आणि तिसऱ्या ट्रिपला जायचं तर ते 11-12 का 15,000चं काम काढायचे, तेव्हा तिसऱ्या ट्रिपला जायचे. मग तुम्ही विचार करा, 2 ट्रिपचे 20,000 आणि 20,000 म्हणून जर 15,000चं जर काम केलं, खाली किती राहील? 5,000 आहे. आता 5,000 टायर बदलायचे, ऑइल बदलायचं का तिचा हप्ता भरायचा, काय करायचं नाही 5,000? मग अशा पद्धतीनं आता त्याच्यातून कामगारांचं बी, दुकानात काम करणारे आहेच, शेतात काम करणारे आहेच, गाडीवर किन्नर ड्रायव्हर आहेच. मग आता त्यांचा पगार करायचं म्हणलं, तो माणूस म्हणला सगळ्या शांत्या केल्या बरं का. शांती करायची म्हणलं ती काय 2 रुपयाची नाही, 50-60 हजार रुपये मात्र एका शांती लागते, काही लाख 1.5 लाख रुपये लागते. मग सगळं करू थकले. मग आमच्याकडे आले, मग आम्हाला म्हणले, महाराज तुम्ही अंतर्ज्ञानाने सांगा म्हणे, एखादी शांती तेवढी करून टाकतो मी. आता एक शांतीचा विषयच नाही आपल्याकडे. शांती म्हणले असे, तर ते तुम्ही म्हणले असे, बाबा तिकडे जायचं तुम्हीच शांती करून टाका ना आमची.
फक्त मात्र शांतीचा विषय नाही. शांतीचं 33 कोटी देवता आहे. 33 कोटी देवामध्ये एकाची शांती केली तो दिल सोडून, पण दुसरा उठून उभा राहील तो म्हणून मी पाहतो याच्याकडे मग. आणि दुसऱ्याची शांती केली तिसरा लगे म्हणे मी पाहतो याच्याकडे. म्हणजे असं शांती करता करता 20,000ची शांती करेन, बाकीच्या शांती करा दुसरा जन्म घ्यावा लागेल. हा, एका नातून टाकलं टाकता टाकताच उजडून गेलं, तिकडून तांबडं फुटलं. चायला म्हणे उजडलं काय नाही म्हणे. पुन्हा मग उचलता उचलता संध्याकाळ झाली. आता आथरून टाकता टाकता जर उजडून जात असं उचलता उचलता संध्याकाळ होत असं, मग झोपायचं कावा? झोपायचं का? हा मोठा प्रश्न आहे ना. शांत्या करता करता जर आयुष्य काढायला लागून जातं मग शांती मिळायची का? मेलो तर सरळ गाव म्हणून त्याच्या आत्म्याला तरी काय शांती मिळू. म्हणून मात्र इथं या गोष्टी ज्या आहे ना, एवढं शांती का मिळेल माहिती तुम्हाला? शांती सरळ गाव म्हणाल तेव्हा नाही. शांती का मिळेल? तुमच्या कष्टाला प्रयत्नाला भरभरून यश राहील, म्हणजे तुम्हाला बिना गोळ्या घ्यायची झोप येईल ना, तेव्हा शांती मिळेल तुम्हाला. मग बिना गोळ्या घ्यायची झोप का होईल? सांगा, बिना गोळ्या घ्यायची झोप का होईल? तुमच्या कर्ज राहील तेव्हा, तुमच्याकडे गाडी राहील तेव्हा, तुमच्याकडे घर राहील तेव्हा. अहो घर राहील ना, त्या टायमाला सुद्धा 25 दिवस गाढ झोप लागेल बा, पण शेवटच्या 5 दिवस नाही लागणार. हप्ता आला ना तर 5 दिवस नाही लागणार. घराचं कर्जाचा हप्ता आणि गाडीचे बी 25 दिवस झोप लागेल बाबा, शेवटच्या 5 दिवस नाही झोप लागणार त्याला. हा, तशा पद्धतीनं ज्याच्याकडे घर आहे त्यालाही झोप नाही, 25 दिवस झोपून शेवटचे 5 दिवस झोपणार नाही. ज्याच्याकडे घर नाही त्यालाही झोप लागत नाही, त्याला वाटतं माझं घर कवा होईल, ते बी आथरुणात उठून बसत. ज्याच्याकडे गाडी आहे त्याला 25 दिवस झोप लागल, पण शेवटचे 5 दिवस नाही. आणि ज्याच्याकडे गाडी नाही त्याला वाटतं माझी गाडी कवा आहे, ते रात्री उठून बसत. म्हणून मात्र ज्याच्यावर कर्ज आहे त्यालाही झोप लागा ना, आणि ज्याच्यावर कर्ज नाही त्यालाही झोप लागा ना. जो खातो तेही झोपाना गपचूप, आणि जे पेत होतं ते मुळीच झोपाना, ते रात्रभर बडबड करत. मग बिना गोळ्या घ्यायची झोप कवा येते पहा? जेव्हा तुमच्या घरात आणि बाहेर एक मत एक विचार एकमेकाबद्दल प्रेम जिव्हाळा, घरात आणि बाहेर पण एक मत एक विचार एकमेकाबद्दल प्रेम जिव्हाळा राहील ना, त्या टायमाला बिना गोळ्या घ्यायची झोप येईल. तुमच्या कष्टाला प्रयत्नाला भरभरून यश राहील ना, त्या टायमाला बिना गोळ्या घ्यायची झोप येणार. आणि तुमच्या घरात कोणालाच कुठल्या प्रकारचा आजार राहणार नाही ना, त्या टायमाला तुम्हाला बिना गोळ्या घ्यायची झोप येणार. समजलं ना? बस या तिन्ही गोष्टी म्हणजे सुख शांती आपल्या घरात. आणि याच्यासाठी जे प्रयत्न करायचे आपण, वारी विरी हे ते देवाधर्माला जाणं, तीर्थयात्राला जाणं, याच्यासाठीच प्रयत्न करायचे. म्हणून मात्र अशा पद्धतीनं वाडवडिलांनी आपल्यासाठी ज्या ज्या गोष्टी करून ठेवल्या ना, त्या त्या गोष्टी मात्र करून ठेवल्या. पण आपल्या जीवात जीव आहे ना, तोपर्यंत त्यांच्या उपकाराची जाणीव आपण विसरलं नाही पाहिजे. कितीतरी जन्म घेतले ना, तरी आई वडिलांच्या ऋणातून आपण मुक्त होऊ शकत नाही. आपल्या अंगाचे कातडे काढून चपला शिवला त्यांना, तरी मात्र उपकाराची फेड होणार. पण काही काही विदूषक म्हणते हो, मग त्यांच्या सेवेतून मुक्त झालो मी म्हणते. आम्हाला म्हणले काही काही कसे मुक्त झाले त्यांच्या सेवेतून? सांगितलं ना त्यांनी. म्हणे लहानपणात त्यांनी बोट धरून चालवलं, म्हातारपणात मी बोट धरून चालवलं. लहानपणात मात्र त्यांनी माझ्या तोंडात घास घातला, म्हातारपणात मी तोंडात घास घातला. लहानपणात त्यांनी मात्र जेव घातलं, म्हातारपणात मी जेव घातलं. लहानपणात त्यांनी मला दूध पाजलं, म्हातारपणात मी दूध पाजलं. लहानपणात मला कपडे घालून दिले, म्हातारपणात मी कपडे घालून दिले. लहानपणात मात्र माझं हातरून टाकून दिलं, म्हातारपणात मी बी हातरून टाकून दिलं. लहानपणात मी बरेच सांगते बा ते. आता लहानपणात ज्या ज्या गोष्टी केल्या त्या, पण हा विचार नाही करत. लहानपणामध्ये तुला दूध पाजलं असेल तर आईने रक्ताचं पाणी करून अंगावरचं दूध पाजलं तुला येड्या. आणि तू कोणाचं दूध आणलं? म्हशीचं नाही तर जारशा गायचं. इथं बदल झाला का नाही? आणि म्हातारपणामध्ये तू ज्या ज्या गोष्टी केल्या असेल तर त्या स्वार्थापोटी केल्या ना. त्यांच्या नावावरती इस्टेट होती, वावरं होते, शिवरं होते, घर होतं, दार होतं, म्हणून तू तिची सेवा केली. आणि एकदा मात्र तू त्यांच्यावाले सगळं नावावर करून घेतलं तुझ्या नावावर, मग कटाळा करायला लागलं तू त्यांचा. आणि हे के तू जरी बोट धरून चालवलं असं तर बोट धरून कुठं नेलं बोट धरून? बँकेत नेलं ना. त्यांना अर्धा पगार होता म्हणून बँकेत नेलं तू बोट धरून, आणि तिथं मात्र अर्धा पगार काढून घेतला, तुझ्याच खिशात घालून घेतला आणि आलत घरी आणून सोडलं तू. नाही तर ते मध्ये जर गेले असते तो अर्धा पगार बंद झाला असता.
हे स्वार्थापोटी चालवलं ना तू. निस्वार्थपणे मात्र कोण सेवा केली? निस्वार्थपणे आईवडिलांनी मुलाची सेवा केली. आता निस्वार्थपणे तुम्ही नाही सेवा करणार. तुम्हाला आता आईवडिलाच्या सेवेचा कटाळा येतो. वकील झालं, न्यायाधीश झालं, डॉक्टर झालं, इंजिनियर झालं, यांचे आई वडील वृद्ध आश्रमात आहे. धन्य आहे त्यांच्या जीवनाला. काय अर्थ आहे सांगा? काय म्हणत असं त्यांच्या आईवडिलाचं? अहो, लेकराच्या हाताना कसं का असना, मीठ भाकर का असना, पण आईवडील मात्र गोड करून खातील. आणि जरा वृद्ध आश्रम सोन्याचा घास का राहीना, पण काय भावत पडत सांगा बरं? मुलांना मात्र आईवडिलांनी एकत्र घेऊन मिरची भाकर खाली असेल गोड करून. असंच जर समजा तुम्ही मिरची भाकर का खाऊ घाला ना, पण तुम्ही एकत्र घेऊन खा, एकत्र बसून एका पंक्तीला बसून जवळ बसून खा. आज मात्र त्यांच्या डोळ्यातलं पाणी तुटल. गण मात्र तुम्ही तिकडं मात्र वृद्ध आश्रमामध्ये टाकले, तिकडं गण चांगलं मिळत असं, पण तुम्ही नाही ना जवळ, तुम्ही नाही ना जवळ. त्या पद्धतीनं मात्र ह्या गोष्टी जशी गाय वासरा जो असावा, वासरू गाई जवळ असावा, दोन्हींचं एकमेकाचा प्रेम अलगच आहे. माय लेकर जो असावा, लेकरू माई जवळ असावा, हे दोन्हींचं प्रेम एक वेगळंच आहे. बाप लेकर जो असावा, लेक बापा जवळ असावा, याचं प्रेम वेगळंच आहे. पण आजचा कालावधी लय वेगळा ना. या पद्धतीनं तुम्हाला नोकऱ्याला लावून दिलं आणि तुम्हाला ड्युटीवरून येऊन आणि त्यांची सेवा करायला सवड नाही. धन्य तुमच्या जिन्याला. म्हणून मात्र कधी कधी या गोष्टी मात्र एक उदाहरण सांगतो. आजचा कलियुग आहे. या कलियुगामध्ये एकुलता एक मुलगा होता. त्या मुलाला मात्र आईने काय काय केलं, काय काय परिश्रम केला असेल,